हॅलो स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला सखू आजीविषयी माहिती पाहत होतो. सुरुवातीच्या तासामध्ये आपण लेखक आणि सखू आजीचं बोलणं याविषयी माहिती पाहिली. दुसऱ्या तासामध्ये आपण सखू आजी गावातील मुलांना, शाळेतील मुलांना सांगणाऱ्या गोष्टी आणि लेखकाच्या आठवणीत राहिलेली गोष्ट याची माहिती पाहिली. त्यानंतरच्या तासाला सखू आजीचा गावामध्ये रुबाब कसा होता, सखू आजीचं गावातलं वागणं कसं होतं याविषयी माहिती पाहिली. सखू आजीच्या बोलण्याला गावात चॅलेंज कसं केलं जात नसायचं त्याविषयी माहिती पाहिली. आता सखू आजीविषयी या तासामध्ये आपल्याला आणखीन माहिती पाहिजे आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील या सखू आजीला अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पाहूयात लेखक सखू आजीविषयी आपल्याला आणखीन काय सांगता येते. एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. राइटर कहता है कि एक बार सखू आजी गांव की सारी महिलाओं को, जो अडल्ट वुमन हैं, उस महिलाओं को, आया बाया मतलब वुमन्स, महिलाएं, उनको लेकर घर पे आ गई, राइटर के घर पे आ गई. तेव्हा मी कॉलेजात होतो. उस वक्त पर मैं कॉलेज में पढ़ता था. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते. राइटर कहता है उस वक्त, उन दिनों में हमारे गांव में प्रौढ़ साक्षरता मतलब, ये देखो बच्चों, प्रौढ़ साक्षरता मतलब अडल्ट एजुकेशन, मतलब जो लोग बड़े हैं, उम्र से बड़े हैं, उन लोगों को उस वक्त स्कूल में पढ़ाया जाता था इवनिंग में, शाम के समय पर. तो उसको प्रौढ़ साक्षरता क्लासेस कहते थे. अडल्ट एजुकेशन क्लासेस जोरात होते, मतलब उस वक्त पर चल रहे थे. पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. बट हमारे स्कूल में ऐसा एक भी क्लास चलता नहीं था. आजू बाजू में चल रहे थे, लेकिन हमारे गांव में नहीं. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली. सब महिलाओं को लेकर वो सखू आजी लेखक के घर पे आई और सबके सामने उसने कहा, आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दूसरा मास्टर कशाला पाहिजे. बच्चों, मैंने लास्ट टाइम में आपको बताया था, पोरग मतलब बरोबर चाइल्ड, मुलगा. मग सखू आजी म्हणते, आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दूसरा मास्टर कशाला पाहिजे. मास्टर मतलब शिक्षक. हमारा बेटा खुद इतना पढ़ा लिखा हुआ है, हमें दूसरा टीचर क्यों चाहिए. तूच शिकव रहा आम्हाला. राइटर को कहती है कि हमें दूसरे टीचर की ज़रूरत नहीं है, तू ही हमें पढ़ा ले, तू ही हमें सिखा ले. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली. सखू आजी खुद तो 15 दिन में पढ़ना लिखना सीख गई. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. खुद तो पढ़ी, लेकिन बाकी सर्व महिलांना तिने लिहायला वाचायला शिकवलं. स्वतः सखू आजी 15 दिवसात शिकली. बच्चों, आप देखो, हम लोग कितने दिन से स्कूल में जा रहे हैं और हमें अभी तक पढ़ना लिखना नहीं आता है, लेकिन ये 90 साल की महिला, ये 90 साल की सखू आजी 15 दिन में खुद पढ़ना लिखना सीखी. अगर हमारे अंदर इच्छा है, हमारे अंदर पढ़ने की ताकत है, तो हम लोग खुद भी उसको सीख सकते हैं. अब राइटर यहाँ पे बताता है कि सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली. वो खुद 15 दिन में पढ़ना सीखी. तिनं सगळ्या बायकांना शिकवत सुटली. खुद तो सीखी, लेकिन बाकी महिलाओं को भी वो पढ़ाने लगी. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. अंगठेवाला मतलब साइन करने के बजाय वो अपने अंगूठे की निशानी लगाता था. उसको कहते हैं अंगठेवाला. मतलब अनपढ़, निरक्षर, ज्याला लिहिता वाचता येत नाही, सही न करता तो आपल्या अंगठ्याचा निशाण उमटवतो, त्याला म्हणतात अंगठेवाला.
त्याला तिनं चावडीतच गाठला, त्याला तिनं चावडीतच गाठला. उसने क्या कर दिया, उसको चावडी मतलब ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी गावातील लोकांची सभा भरते त्याला चावडी असं म्हणतात. इन शॉर्ट में उसको ग्राम पंचायत का कार्यालय कहते हैं, वो चावडी. वहीं पर उसने उसको पकड़ा. आठवड्यात सही पुरता साक्षर केला. 8 दिन में उसको कम से कम साइन करना आना चाहिए, ऐसा उसको पढ़ाया. सही पुरता मतलब हम लोग ऐसे साइन करते हैं ना इनिशियल, तो ऐसा साइन करने वाला मतलब कम से कम वो अपने खुद का नाम लिख सके इतना उसने पढ़ाया. सही पुरता साक्षर मतलब पढ़ा लिखा. आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. और वो कहती है कि हमारे गाँव, राइटर यहाँ पे बताते हैं कि जो चोपड़ा है उनका बच्चा पहली बार में पहला बंदा ऐसा था की जो पोलीस बना. गावातील पहिला व्यक्ती त्या ठिकाणी पोलीस झालेला होता. फर्स्ट टाइम गावातील कोणीतरी पोलीस झाला होता. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं. सखू आजीने काय केलं, गावातल्या आया बाया गोळा केल्या. चित्रामध्ये बघा तिच्याबरोबर कशा 1 2 3 4 ही सखू आजी, हातामध्ये काठी आहे, त्या ठिकाणी लेखकाच्या समोर आलेली आहे. मग अशा प्रकारे ती काय करायची रे, बायका गोळा करायची आणि त्या ठिकाणी लेखकाच्या घरी गेली, तिथे शिकली. चोपडांचा पोरगा पोलीस झाला. त्याला त्याच्या युनिफॉर्मवरती, ड्रेस म्हणजे युनिफॉर्म, त्याच्या युनिफॉर्मवरती त्याचं औक्षण केलं. दही साखरेने त्याचं तोंड गोड केलं. बच्चों देखो आपको यहाँ पे क्वेश्चन पूछा जा सकता है. क्वेश्चन क्या हो सकता है की पहिला मुलगा जो पोलीस झाला त्याला सखू आजीने कसं ओवाळलं, त्याच्या बाबतीत काय केलं तर त्याला ड्रेसवर ओवाळलं, दही साखरेने तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. संपूर्ण गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा, म्हणजे संपूर्ण गाव म्हातारीचं नातेवाईक. गोतावळा म्हणजे रिलेटिव्स, गोतावळा म्हणजे रिलेटिव्स. तिला गावातल्या सगळ्या लहान तोरांमध्ये आपलं घर दिसायचं. सखू आजी को गांव में सारी जो छोटे छोटे लोग हैं, छोटे छोटे घर है, उसमें अपना घर वो मानती थी. सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती तर कुठच्या कुठं पोहोचली असती. सखू आजी अगर ज़्यादा पढ़ी लिखी रहती, शहर में अगर उसका जन्म होता था तो वो कहाँ से कहाँ तक पहुँचती थी. मतलब सखू आजीनी शिकली सवरली जर असती तर तिने खूप प्रगती केली असती असं लेखकाला म्हणायचं आहे. सो नेक्स्ट पेज स्टुडंट्स. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती, इतका दिमाग उसके पास था, पण ते तिच्या नशिबात नव्हतं. बट उसके वो नसीब में नहीं था, म्हणून काही बिघडलं नव्हतं. बट इसके कारण भी उसका कुछ नुकसान नहीं हुआ था. तिला खूप ज्ञान होतं, खूप नॉलेज होतं, पण शहरात जन्मणं, खूप मोठं होणं हे काही तिच्या नशिबात नव्हतं. आणि म्हणून लेखक काय म्हणतात बघा, तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं. हयात म्हणजे आयुष्य. पण तिला जे हवं होतं ते तिने सर्व काही काबीज केलं म्हणजे मिळवलं होतं. सखू आजी मरण पावली, पण आता सखू आजीचा मृत्यू झालेला आहे. लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. गाव पोरकं झालं म्हणजे अनाथ होणं. सखू आजी मरने पर छोटे से छोटे बच्चे से लेकर बूढ़े से बूढ़े आदमी तक हर एक के आंखों में आंसू आए. बच्चों, जिंदगी भी हमें ऐसी ही गुजारनी चाहिए. भले ही हम लोग इस दुनिया में ना रहे, लेकिन हमारे जाने के बाद लोगों के दिल में हमारी एक छवि होनी चाहिए. वैसे देखो सखू आजी गांव में कुछ इस प्रकार वो रहती थी कि उसके मरने के बाद गांव के हर एक के आंखों में आंसू आने लगे. आता फक्त आजीच्या दंतकथा, आता फक्त सखू आजीविषयी असलेल्या दंतकथा म्हणजे ओरली सांगितलेल्या गोष्टी, घडलेल्या न घडलेल्या. काही घडलेल्या असतील, काही घडलेल्या नसतील. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. हर एक गांव में ऐसी सखू आजी की तरह एक दादी रहती है, बूढ़ी रहती है कि जो गांव को संभालती है. आता गावगाडा बदलला. गावगाडा मतलब गाव का कारभार. आता गावगाडा बदलला. आजीला जागाच उरली नाही.
बट अभी इस दुनिया में दादी माँ को जगह ही बची नहीं आहे. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. अब समस्या सिर्फ कल के बच्चों की है. त्यांना अशी आजीची आठवण कुठली सांगायची. अब कल के बच्चों को सखू आजी जैसी दादी की यादें हम लोग उनको कैसे बता सकते हैं. बच्चों, इस लेसन में हम लोगों ने बहुत सारी चीज़ें सीखी है कि एक सखू आजी, लेकिन सखू आजी गांव के लोगों के बीच में अपना रुतबा कैसे लगाती है, लोगों के दिल में उसके लिए एक प्यार कैसे जगता है, उसके बारे में देखा. सच में सखू आजी एक ग्रेट आजी थी. सखू आजीला त्या ठिकाणी संपूर्ण गावातील लोकांविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असायचा. खरोखर तिच्यासारखं प्रेम, तिच्यासारखा जिव्हाळा गावातील लोकांना लावणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. चला तर मुलांनो, आज या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे. पण प्रत्येक वेळेस, प्रत्येक तासाला मी तुम्हाला काही वर्कशीट दिलेल्या आहेत, अभ्यास त्या ठिकाणी दिलेला आहे, PDF मी तुम्हाला पाठवलेलं आहे. आजही मी तुम्हाला झालेल्या भागावरती काही PDF पाठवणार आहे. ते तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये काळजीपूर्वक लिहा. तसेच मुलांनो, दररोजचा अभ्यास दररोज करा. वेळ वाया घालवू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करा. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. स्टे होम, स्टे सेफ. ओके स्टुडंट्स, थँक्यू सो मच.